आजचा नवा दिवस, नवी कथा. अच्छा, कथेचं नाव आहे खरी तहान. तहान माहिती सगळ्यांना? कधी लागते रे तहान? ऊन पडल्यावर, दमल्यावर, श्रमाचं काम केल्यावर. बरोबर आहे की नाही? तहान. एका रेल्वे स्थानकावरती तुम्ही पाहिलं असेल, बस स्टँड वरती, रेल्वे स्थानकावरती अनेक अशी छोटी छोटी काही मुलं असतात, जे आपली शाळा वगैरे सांभाळून इतर व्यवसाय करत असतात. त्यामध्ये कोणी मग चॉकलेट बिस्किट विकतं, कोणी पाणीपुरी विकतं, कोणी वडापाव विकतं. पण त्या काळी तो एक चुणचुणीत असा मुलगा, शाळकरी मुलगा, तो शाळा सुटल्यानंतर रेल्वे स्थानकावरती पाणी विकायचं काम करायचं. काय विकायचा? पाणी विकायचं. आणि त्यावेळी अशी काही बिस्लरी वगैरे नव्हत्या. त्याच्या गळ्यामध्ये एक छोटासा माठ अडकवलेला असायचा, ज्या माठामध्ये थंडगार पाणी असायचं. आणि रेल्वे स्थानकावरती तो चुणचुणीत मुलगा पाणी विकत होता. तेवढ्यामध्ये रेल्वे आली. त्यानं तो तांब्या घेतला, त्या केळीमध्ये, त्या थंडगार मडक्यामध्ये बुडवला, तांब्या भरून बाहेर काढला. ते शेठजी म्हणाले, केवढ्याला रे? तो म्हणे 25 पैशाला. ते शेठजी म्हणाले, अरे 15 पैशाला दे ना. तो चुनचुनीत मुलगा हसला. त्यानं भरलेला तांब्या परत त्या केळीमध्ये टाकला आणि पुढे निघून गेला. हसला पण तो. आणि तो हसलेलं एका प्राध्यापकानं पाहिलं त्या रेल्वे स्थानकावरच्या. आणि मग पुढे गेल्यानंतर त्या प्राध्यापकानं विचारलं, ए बाळा, त्या शेठजीला तू आता तांब्या भरून द्यायला निघाला होतास, त्यांनी तू दिलेला तांब्या परत आणि केळीमध्ये का टाकलास? तर तो मुलगा म्हणला, सर, त्यांना खरी तहान लागलेली नव्हती हो. ते म्हणे, असं कसं काय म्हणतोस तू? तो मुलगा म्हणाला, अहो, जर त्यांना खरी तहान लागली असती ना, ते अगोदर पाणी प्यायले असते आणि नंतर त्यांनी मला विचारलं असतं की त्या तांब्याची किंमत काय, असं म्हटलं. आणि तो मुलगा निघून गेला. त्या प्राध्यापकाला सुद्धा विचार पडला की या मुलानं जीवनातलं खूप मोठं तत्वज्ञान आपल्याला दिलंय. काय तत्वज्ञान दिलं त्या मुलानं? ज्याला खरी तहान असते ना, खरी भूक असते ना, तो असा वस्तूला नाव ठेवत बसत नाही. अरे असं म्हणतात, खरी भूक लागल्यानंतर शिळे तुकडे पण काय लागतात? मिष्ठान्नासारखे लागतात. बरोबर आहे की नाही? त्याला भूक पाहिजे ना. आणि भूक नसेल तर कितीही चवीदार जेवण केलं, चविष्ट जेवण झालं, तरी पण आपण काय करतो? त्याला नाव ठेवतो. बरोबर आहे की नाही? मग या कथेमधून बोध काय घ्यायचा आहे? सांगणार आहे कोणतरी? सांगणार आहे? बघा ना, सांग ना, सांग. ज्याला खरी तहान लागते ते काय पण खायचं वस्तू खातो आणि ते नाही आवडली तरी पण खातो, कारण की त्याला भूक लागली असते. अगदी बरोबर. बस तरी असंच होतं आपल्या जीवनामध्ये. जर आपण एखादं आपलं ध्येय ठरवलं ना, त्यावेळी आपण त्या ठिकाणी कशाचाही विचार करत नाही. समजा तुम्ही जर विचार केला, नाही मला परीक्षेमध्ये एवढे एवढे गुण मिळवायचे, त्यावेळेस तुम्ही कुठलीही नाटकं सांगणार नाही. तुम्ही काय करणार? अभ्यास आणि अभ्यासच करणार. बरोबर आहे की नाही? याला म्हणायचं खरी तहान. काय म्हणायचं? खरी तहान. मग किती जरी संकट आली, लाईट नसेल, तुम्ही दिव्यावरती अभ्यास करणार. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही एखादा गोल ठरवला, एखादं ध्येय ठरवलं, त्या ध्येयाची जर तुम्हाला खरी तहान असेल, खरी चाळ असेल, खरी गोडी असेल, आणि तुम्हाला खरंच त्या ध्येयापर्यंत जायचं असेल, तर तुम्ही असा भाव करत बसणार नाही किंवा कुठलीही नाटकं सांगणार नाही. त्यामुळे आपण आपल्याला जोपर्यंत खरी तहान लागत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. ठीक आहे?